आलेल्या मुलींनी सॅनिटरी नॅपकिनची देखील मागणी केलेली आहे. इतकी भीषणता वाढलेली आहे. काय सांगा? हे बघा, जेव्हा मराठवाड्यामध्ये आणि त्या परिसरातल्या काही जिल्ह्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली, मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती आणि तात्काळ त्याच बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की एका एका जिल्ह्यामध्ये तुम्ही जावा. आम्ही दुसऱ्या दिवशीपासून सलग 2 दिवस सर्व दौरे, मराठवाड्यातल्या पूरबाधित गाव आहेत, शेतीचं नुकसान झालेली गाव आहेत, घरात जे नदीकडेला घरं होती किंवा तिथं मोठं पाणी ओढ्याचं शिरलं, त्या घरात शिरलेलं पाणी आहे, सगळीकडे आम्ही पाहणी केली. सर्व यंत्रणा सतर्क आहे. आणि जे आपण आता महिलांचं वगैरे सांगताय, आमचे आरोग्यमंत्री स्वतः 2 दिवस त्या भागामध्ये होते. सर्व DHOना, सर्व मेडिकल ऑफिसर्सना, जिल्हा शल्य चिकित्सकांना, अशा सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणांना फील्डवर जाऊन जी आवश्यक मदत लागेल ती तात्काळ देण्यासाठी आपण आदेश केलेले आहेत. जी आवश्यकता असेल ती सगळी मदत ही अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त आणि अति पावसामुळे झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विभागांना दिलेले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधक तर करतच होते, मात्र आता सत्ताधारी आमदार देखील संतोष बांगरांनी देखील मागणी केली की आता ओला दुष्काळ जाहीर करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता आकडेवारी प्राप्त होते आहे. प्राथमिक माहिती काढली तर 50 लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान शेत पिकांचं झालेलं. आता मी अहिल्यानगरच्या कर्जत, जामखेड, त्या पाथर्डी त्या भागामध्ये मी गेलो होतो. म्हणजे काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही. पाऊस एवढा मोठा आला की कॅनॉल तुटले आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले, शेतामध्ये अगदी कमरे एवढं पाणी झालं. त्यामुळं अशी परिस्थिती आहे. सगळ्या महसूल यंत्रणेला, कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायची सूचना दिल्यात. जिथं पंचनामे करायला जाता येत नाही तिथं ड्रोन पंचनामे करायला सांगितलेत. ते सुद्धा शक्य झालं नाही तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला. मी एवढंच सांगतो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही नक्की एकही शेतकरी आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही. नाही, मला माहित नाही. धाराशिवला पालकमंत्री आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक साहेब आहेत. कारण मी काल रात्री उशिरा आलो, त्यामुळे मला दौऱ्यावरनं मला काय कुठलं वाहिन्यांवर काय पाहता आलं नाही. सकाळी लवकर मी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेली 20-25 वर्ष मी नवरात्रात महालक्ष्मी अंबाबाईच्या अभिषेकाला दर्शनाला येत असतो. माझा अनवाणी नवरात्र गेली 25 वर्ष आहे, त्यामुळे मला माहित नाही. पण असं जर घडलं असेल तर ते योग्य नाही. पण तो व्हिडिओ कधीच आहे, रिसेंट आहे का जुना आहे हे सुद्धा पडताळावं लागेल. पण या बाबतीत तिथल्या पालकमंत्र्यांशी मी बोलतो. 100% पाहिजे, 100% दाखवली पाहिजे. काल दुपारी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची माझी फोनवरनं चर्चा झाली. मी जेव्हा माझा पूरग्रस्त भागाचा दौरा करून आलो तेव्हा आदरणीय साहेबांनी, मी जेव्हा शिंदे साहेबांना फोनवरनं माहिती दिली सगळी, तेव्हा साहेबांनी मला सांगितले की माननीय अमित शाह साहेब 5 वाजता मुंबईमध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्यांना भेटतोय आणि नक्की प्राथमिक त्यांच्याकडे मागणी आपण करू. आणि जेव्हा आकडेवारी येईल जिल्हा वाईज, महसूल सर्कल वाईज, तेव्हा ती सादर माननीय अमित शाह साहेबांना केंद्र सरकारला करू. आणि ज्यादा मदत केंद्राकडनं कशी मिळेल याच्यासाठी म्हणजे आम्ही माननीय अमित शाह साहेबांना आज भेटतोय. त्याप्रमाणे काल माननीय CM साहेब, शिंदे साहेब अमित शाह साहेबांना भेटणार होते.